खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील जवळजवळ असलेली मोक्याची बेटे होती. मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्ज करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते. जे महत्त्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गला होते तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते. या जलकोटामुळे मुंबई या मोक्याच्या दर्या ठाणकावर जरब ठेवता येणार होती. हे खंदेरी 3 दर्यासत्तांच्या डोळ्यात खुपत होते. जिंजिऱ्याचा सिद्दी कासम, सुरतेचा मोगल सुभेदार आणि मुंबईचे टोपीकर. उंदेरी घशात घालण्याचा या तिन्ही सत्तांनी प्रयत्न केला होता. त्यात सिद्दी कासम कामयाब झाला होता. त्याने सुरतेच्या मोगली सुभेदाराशी संधान साधून मी इथं आहे म्हणजे तुम्हीच आहात या ढंगाने पावले टाकली होती. त्या सुभेदाराच्या मदतीनेच सिद्दी मुंबईच्या टोपीकरांनाही हवा तसा वाकवीत होता. दर्यावर चाचेगिरी करून मराठी किनारपट्टीचा मुलूक जाळून लुटून पाहिजे तेव्हा मुंबईचा आसरा घेत होता. टोपीकरांनाही पाहुण्याच्या काठीने साप मारायचा होता. जसा टोपीकर मोगल सिद्दी यांना खंदेरीचा जलदुर्ग सलत होता तशी मराठी दौलतीलाही उंदेरीवरची सिद्ध्याची बसकन संधी साधेल तेव्हा बुडवायची होती. हे दर्यापटात घेण्यासाठी जुंपलेले खारट भांडण होते. चिवट सिद्दी खवचट इंग्रज यांचे तिखट मराठ्यांशी जुंपलेले. सरलष्कर मायनाकांना एक सांत्वनाचं पत्र द्या. त्यांना लिहा, तुमचे मूल गेले ते दौलतीच्या शिवपिंडीवरचे फूल गेले. आम्ही तुमचं बरे चालू. सिद्ध्याच्या विचाराने राजे गुमान झाले. त्यो हबशी म्हणजे दौलतीच्या पदराला कुरतडणारा उंदीरच होता. मिळल ते चाबलत्योय आणि जंजिऱ्याच्या बिळात लपत्योय. एक डाव नक्षा उतराय पाहिजे त्याचा, हंबीरराव चिडीने बोलले. होय मामासाहेब, आबासाहेबांना खूप तापदरा दिल्या त्यानं, हे आम्ही जाणून आहोत. एकदा मायनाक, दौलतखान, कान्होजी, गोविंदजी काटे या सारंगांना बोलावून घेणार आहोत. सिद्ध्याची बसकन उखडल्याखेरीज दर्यातही कौल देता होणार नाही. बोलत बोलत महादरवाजात आलेल्या राजांना मुजरा देत चंगोजीने वर्दी पेश केली. पन्हाळ्याचं कैदी आल्यात गडावर. हंबीररावाकडे बघत राजे विचारगत झाले. काहीतरी मनोमन ठरवून त्यांनी आज्ञा केली. चांगोजी, त्यातील प्रल्हाद, मिराजी आणि राहोजींना मोकळे करून आमच्या भेटीला पाठवा. जी, पुढे काही ऐकायला मिळेल या आशेने चांगोजी रेंगाळला. निघा. राजांनी मामला तिथेच तोडला. आतून त्यांचे मन मोरोपंतांसाठी व्याकुळले, पण राजओठांनी ती व्याकुळता परतवून लावली. खासेवाड्याच्या सदरेवर आलेल्या राजांना राघो स्वानंद सामोरे आले. त्यांच्या हातात बऱ्याच कागदी वळ्या होत्या. सर्व कारखान्याच्या मत्तेची फिरस्त सिद्ध आहेत स्वामी. फक्त रत्नशाळेची मोहर जोखमीची असल्यानं खाशांच्या साक्षीनं तुटावी असं सर्वांचं मत आहे. रघुपंत वळ्या चाळवीत म्हणाले. ठीक आहे, दप्तरदार आम्ही जातीनं सगळ्या कारखान्यांचा हिसाब तपास घेऊ. सर्वांना समज द्या तशी. रघुपंत थोडे घुटमळले, पण जाण्यापूर्वी कानी घालावं म्हणून तुटक म्हणाले. राजापूरहून टोपीकरांचे हेजीब आलेत आपल्या बक्षिसाची मागणी घालण्यासाठी. संभाजीराजांची चर्या पलटली. आवाज करडा झाला. रघुपंतांना समज मिळाली. त्यांना स्पष्ट सांगा, तो पदराखाली घातलेला सिद्धी अगोदर हाकला मुंबईहून आणि मग या बक्षिसी मागायला. आमच्या सामनेसुद्धा आणू नका त्यांना. जी, वळ्या सावरच राघोपंत हलले. त्यांच्या कानी जाता जाता इशारा पडला. निरोपाचे विडे देऊन त्यांना गडावरून काढा. अधिक थांबवू नका.
राजे हंबीररावांना काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याची वर्दी आली. प्रल्हाद पंत आल्यात, येऊ द्यात. हातपंजा उठवून मंजुरी देताना राजांची चर्या अनेक आठवणींनी वेढून गेली. आत आलेले प्रल्हाद पंत आणि राहूजी तिवार मुजरा घालून खालगर्दनीने उभे राहिले. विचित्र शांतता दाटून आली. बैठक सोडून प्रल्हाद पंतांच्या समोर शांतपणे येत शंभूराजे म्हणाले, घाबरू नका न्यायाधीश, आम्ही तुमच्यावरील आरोपपत्र नाही वाचून दावणार. आबासाहेब गेल्यापासून तुम्ही पन्हाळ्याच्या रोखानं कूच होईपर्यंतच्या तुमच्या हालचालींना बरा तपास घेतला आहे आम्ही. तुमचं खूप उशिरा आलेलं तहाचं पत्रही पावलं आम्हाला. पन्हाळ्यावर तुम्ही न्यायाधीश आहात. आमच्या मनचं न्यायाधीशाचं रूप तुम्हापुढे ठेवण्यासाठीच पेश घेतलंय आम्ही तुम्हास, काही सुनावण्यासाठी नाही. राज आसंदीवर बसलेवेळी उतरले होते तसेच तेज संभाजीराजांच्या डोळ्यात भरून आले. प्रल्हाद पंतांना ढवळून काढणारे राजबोल त्यांच्या ओठातून बाहेर पडले. राजमुद्रा धारण करणारे आबासाहेब गेले असता कट करून आम्हाला दस्त करण्यासाठी सुरनीस पेशने चालून आले. त्यावेळी आम्हाला खरा आधार द्यायला हवा होता तो तुम्ही न्यायाधीश होता. न्यायाला कौल देणारे, अन्यायाला जाब विचारणारे. तुमचं कर्तव्य या सरलष्कर मोहितेमामांनी बजावलं. आम्हाला न्याय मिळाला तो त्यांच्या हस्ते मैदानावर. मुलखात जसे डोंगरकडे तसे राज्यात न्यायाधीश असे आम्ही मानतो. आल्या लाटेवर झाडे पेडे डुलली तर आम्ही समजू शकतो. पण डोंगरकडेच डळमळू लागले तर आधार सुटल्यानं आभाळ कोसळेल याची धास्त वाटते. पंत न्यायाधीश, एकवार न्यायाला कौल देणं साधलं नाही तरी चालेल, पण किमान पक्षी नकळतसुद्धा त्याच्या हस्ते अन्यायाची जोड कधी होता कामा नये. प्रल्हाद पंत, राहूजी, हंबीरराव सर्वांनाच वाटले प्रत्यक्ष महाराजच तर समोर उभे राहून बोलत नाहीत ना. आपल्याच विचारात पाठीशी हात बांधून फेर घेणाऱ्या संभाजीराजांनी आपलं मन मोकळं केलं. पंत, ध्यानी ठेवा, प्रत्येक आसामीला 3 मासाहेब असतात. एक जन्म देणारी नाळेची, दुसरी पोषण करून शेवटी ठाव देणारी पायतळीची धरती आणि तिसरी त्याच्या जगत्या हयातीवर मिटल्या डोळ्यांनी जागती नजर ठेवणारी न्याय माऊली. पहिलीचे डोळे ममतेने भरलेले असतात, तिला ऐब दोष दिसत नाही. दुसरीला डोळेच नसतात, तिसरीला असलेले डोळे बंद करून घ्यावे लागतात का? तर हाती धरलेल्या न्यायतराजूच्या पारड्यात माप घालताना भावनेपोटी काही गफलत होऊ नये म्हणून. पंत, तुम्ही न्यायाधीश असून डोळ्यांवरची पट्टी खोललीत. तुमची नजर जाया झाली. हातचा तराजू सोडून तुम्ही सीधे त्याच्या एका पारड्यात जाऊन बसलात. बसलेले सारे तडाखे मनाआड घालून आम्ही तुम्हाला इतमामानं त्या पारड्याबाहेर घेत आहोत. तुमचा न्यायतराजू तुमच्या हाती देत आहोत. तो सांभाळा. पुन्हा अशी गफलत आम्हास मानवणार नाही. न्यायाधीशांनाच आरोपित म्हणून बघताना काय वाटतं हे सांगवत नाही. पुन्हा असा प्रसंग आमच्यावर नका आणू. प्रल्हाद पंतांच्या नेत्रकडा ओलावून आल्या होत्या. हात जोडून पगडी डोलवीत ते भरल्या मनी म्हणाले, स्वामी, क्षमा असावी. आम्हास पश्चाताप वाटतो झाल्या गैरवर्तावाचा. त्यांना पुढे बोलवेना. प्रल्हाद पंत, तुम्ही न्यायाधीश आहात याचीच ती निशाणी आहे. उद्यापासून तुमच्या अखत्यारीची सूत्रे ताब्यात घेऊन राप्ती करा. राहूजी, तुम्ही गडाचे सरकार कामावरचे सुभेदार आहात. राजे कोण आहेत याची दखल घेण्यापरीस राजधानी गोमटी कशी राहील याची दखल घेत चला. तुम्हीही तुमच्या सुभेदारी कामावर रुजू व्हा. जी. राहूजी आणि प्रल्हाद पंत मुजरा देऊन जायला निघाले. कैलासवासी स्वामींच्या काळात असा प्रसंग कधी प्रल्हाद पंतावर आला नव्हता. तो आला असता तर गलबलून गेलेले प्रल्हाद पंत तसेच परतले आणि
तरातरा चालत संभाजीराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. झटकन मागे हटत राजांनी त्यांना थोपवले. वर घेत त्यांना खांदापेट देताना ते म्हणाले, पंत, खूप जोखीम आहे आम्हावर. आमच्या पाठीशी असा.